हॅलो फ्रेंड्स, प्राजक्ताज किचनमध्ये बनवूया चमचमीत अशी बटाट्याची भाजी. येस, आधी काय करायचं, मस्तपैकी कढई व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये द्यायचा हिंगाचा तडका, विच इज मस्ट. हिंगामुळे ना खूप छान टेस्ट येते. मग मी खूप सारा लसूण घेतला आहे, तोही ठेचलेला लसूण आहे ना भाजीत खाताना छान वाटतं. आणि त्यानंतर येते जिरा आणि मोहरी. हा जो मेन तडका असतो ना, तो खूप छान टेस्ट देतो आपल्या बटाट्याच्या भाजीला. यानंतर ह्या सगळ्या गोष्टी 1 मिनिटभर छानपैकी परतून घ्यायच्या, कारण की फोडणी जर व्यवस्थित बसली ना तर भाजी चविष्ट होते. म्हणून मी आता हे सगळं एकत्र परतून घेतलं आहे. आहा, किती मस्त. लसूण जो ठेचलेला आहे ना, त्याच्यामुळे त्याचा वास खूप छान येतो. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. आता मी ह्यात घालणार आहे कढीपत्ता. कढीपत्त्याशिवाय फोडणी अधुरी आहे, त्याच्यामुळे कढीपत्ता पण मी शेवटी का घातला, कारण ही जी पानं आहेत ना ती खूप पटकन अशी तडतडून जातात. त्याच्यामुळे आधी लसूण, जिरं, मोहरी याला छानसा तडका द्यायचा आणि मग कढीपत्ता घालायचा. आता आपण काय करणार आहोत, तर हिरव्या मिरच्या पहा मी कशा पद्धतीने चिरून घेतल्या आहेत, कारण या आपल्याला साईडला नाही काढायच्यात, ह्या आपल्याला खायच्या आहेत. बटाट्याच्या भाजीला वेगळा असा कुठलाच मसाला आपण वापरत नाही, म्हणून हिरव्या मिरच्या अवश्य जास्त घ्या आणि अशा पद्धतीने उभ्या चिरून घ्या. किती सुंदर फ्राय झालं आहे बघा सगळं मिश्रण. आता वेळ येते कांद्याची. बऱ्याचदा खूप कंजूसपणा करून कांदा घातला जातो, परंतु पिवळी बटाट्याची भाजी ही टेस्टी होते ती ह्या सारणामुळेच. त्याच्यामुळे जेवढा बटाटा त्याच्या निम्मा कांदा तरी नक्कीच घ्या. आता हा कांदा आपण छानसा परतून घेऊया. कांदा शिजसपर्यंत त्याला परतवायचा आहे, परंतु ही शिजवण्याची सुद्धा एक विशिष्ट ट्रिक आहे जी मी तुम्हाला सांगते. मला कोथिंबीर ही फ्राय केलेली आवडते, वरून घालायला नाही आवडत, म्हणून मी ही फ्राय करून घेते. ज्याला कोणाला कच्ची कोथिंबीर खायला आवडते त्यांनी नंतर वरून घाला. येस, इथे बघा कांदा छान फ्राय झालेला आहे, कारण तो आता ट्रान्सपरंट दिसत आहे. परंतु ह्याला आपण अजून जास्त फ्राय करायला गेलो तर तो काळा पडणार, जे की आपल्याला नको आहे. पण सगळा कांदा शिजायलाही पाहिजे, म्हणून इथे मी गॅस 0 केला आहे आणि ह्याला वाफवलेला आहे. 2 मिनटं कांदा वाफवून घेतला की उरला कच्चा राहिलेला कांदासुद्धा अगदी मस्त शिजून जातो. आणि वाव, आता बघा हे किती एकजीव झालेलं आहे, म्हणजे फोडणी या कांद्यात मस्त अशी बसलेली आहे. आता घालूया एक छान अशी अर्धा चमचा हळद, कारण ही आहे पिवळी बटाट्याची भाजी, आणि चवीपुरती जिरा पावडर. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला जिरा पावडर टाकायला किती आवडते. ऑलरेडी आपण जिऱ्याचा तडका दिलेलाच आहे. बस हे इतकेच मसाले तर असतात, हळद आणि जिरा पावडर, परंतु या छोट्याशा गोष्टीमुळे भाजीला खूप छान चव येते. ही भाजी अगदी सगळ्या भाज्यांमध्ये सर्वांना आवडते. आता इथे मी या सारणाला लागणारं मीठ घालते. मला मिठाचा अंदाज थोडासा जपून टाकावा लागतो म्हणून. ओके, आता इथे माझं हे मीठ पूर्ण झालं आहे घालून. आता उरलेलं मीठ आहे बटाट्यांचं. मी बटाटे शिजवून थंड करून मग बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हे बटाट्यांच्या अंदाजाने घातलेलं मीठ बरं का. यामुळे काय होतं, अंदाज चुकत नाही आणि भाजीला योग्य प्रमाणात मीठ पुरतं. आता हे मीठ मी सारणात घातलं आहे, कारण बटाट्याला आपण खूप जास्त हलवत बसणार नाही आहोत. आता आपण याच्यामध्ये घालूया बटाट्याच्या फोडी. ह्या पहा किती मस्त सुटसुटीत अशा झालेल्या आहेत. ह्याचं कारण म्हणजे त्याला मी पुरेसा वेळ गार होण्यासाठी दिलेला आहे. एकदम गरम बटाटा जर तुम्ही कढईतनं कुकरमधून काढून कढईत टाकलात तर तो अक्षरशः गाळ होतो त्याचा, म्हणून त्याला थोडं गार होऊ द्यायचं आणि मग चिरून ठेवायचं. चिरून ठेवल्यानंतरसुद्धा 5 ते 10 मिनटं वाट बघायची, कारण शिजलेला बटाटा हा आतून खूप गरम असतो आणि त्याच्या वाफा येत असतात. तो पूर्णतः गार झाला की अशा पद्धतीने आपण त्याला त्या सारणामध्ये मिक्स करूया आणि आता परत अगदी अर्धा मिनटासाठी वाफवूया. का बरं, कारण की ऑलरेडी बटाटा शिजलेला आहे, त्याचा गाळ होऊ नये म्हणून. पण सगळे मिश्रण एकजीव व्हावं म्हणून एकत्र वाफवायचं. पहा किती मस्त अशी सुंदर मोकळी सुटसुटीत बटाट्याची भाजी झालेली आहे बघा, रेडी. कुणाला नाही आवडणार ही भाजी. चपाती, पुरी, भाकरी, भात या सर्वांसमवेत खूप छान लागते, अगदी ब्रेडसोबतसुद्धा. नक्की करा.